फोमन टीमला रिक्वेस्ट करेन मी, अंपायर्स हवेत मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कामगिरी आज प्रत्येक संघाने गेल्या सकाळच्या सत्रामध्ये आई माऊली स्पोर्ट्स नागली टीम. त्याचनंतर आपण पाहिलं तर दुपारचं सत्र चंदुका सारजा आणि त्याचनंतर आपण पाहू शकतो की या सत्रामध्ये बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन टीम देखील त्यांचं देखील आपण पाहू शकतोय चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळालाय. बघू शकतो आपण बॉलिंग ट्रॅकवर धनेश वाघ या खेळाडूला, भावेश भोईर आणि मनीष तारवी. जसं म्हणतात ना की जीवनात आणि जेवणात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा येत नाहीये. त्याच नंतर आपण बघितलं की क्रिकेट च्या पटलावर आपण बघितलं तर खेळल्याशिवाय मजा येत नाहीये. धनेश आमना सामना होते पाहतोय आपण. जाऊया मातला होते सुरुवात. पहिला चेंडू बॉडीवर टर्न केलं होतं स्वतःला. लॉंग लेग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट केला. तिकडे आपण पाहिले फिल्डर होते. सत्र दुपारचं आपण पाहिलं तर आता हवेचा वेग देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो ना सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात आपण पाहिले तर एक छान एका धावेने झाली आहे. आपटून टाकलेला चेंडू, वेट अँड वॉच. या वेळेला पुलचा फटका आणि पुल म्हणजे सक्सेसफुल चेंडू केलाय गोल. मनीषने बॅटच्या सायने ठोकला षटकार. 6 धावा. शॉट ऑफ दी लेन मिळाली. पूर्णपणे पुलचा फटका एक्झिक्यूट केला. षटकार ठोकला गेला मनीषने. तिकडे इरादे स्पष्ट आहेत. ओर द विकेटने आता बॅटची कडा मागे चेंडू चाललाय. ओहो, इथे झालं कमबॅक मोठा. मोठी विकेट मिळाली मनीष तारवीची. हेच तर हवं होतं. षटकार पडला हरकत नाहीये, परंतु ज्याच्यासाठी आले होते ते कार्य केला आणि ह्या विकेटने पहा किती कॉन्फिडन्स वाढला गेलाय. संपूर्ण संघ एकत्र झालाय. म्हणजेच ही विकेट नव्हे जणू काही मॅच मिळाली की काय हा जल्लोष पाहायला मिळाला. पहिला धक्का, मनीष आउट. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. मोठी विकेट मिळाली. मोठा फटका आल्यानंतर मोठी विकेट देखील येताना पाहायला मिळाली. पुनरागमन होताना पाहायला मिळालं. गोलंदाज धनेश, या गोलंदाजाचं धावफलकावर 7-3 चेंडू आपण पाहिले. एक विकेट. त्याच्यामध्ये मनीषचा अडथळा मोठा होऊ शकला असता, त्याला बाद केलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले. ऑन साइडला हा बॉल मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला. संजय भोईरला आपण पाहिलं. पहिला बॉल फेस केला. आडवी बॅट यूज त्यांनी देखील केले. शॉट एक्झिक्यूट करायचा होता मिड विकेट स्क्वेअर क्षेत्रामध्ये, परंतु प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. धावा 2 जोडल्या गेल्यात. आता मनीष बाद झाल्यानंतर एक आता संभाव्यत एक जबाबदारीचं चांगलं क्वालिटी क्रिकेट ते खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. ती क्षमता आहे, कारण की दोन्ही चालक चतुर खेळाडू आहेत आणि प्रेझेंट ऑफ माइंड दर्शवताना पाहायला मिळतील आपल्याला या मॅच मध्ये. समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर. क्या बात आहे. सुपर एफर्ट्स. मात्र धाव सोडण्याचा प्रयत्न. ओहो, चुकी झाली तिथे. चांगल्या प्रकारे चेंडूला रोखलं होतं, परंतु थोडासा नियंत्रण नव्हतं. फेकताना चेंडू साथीदाराकडे अभिषेककडे, परंतु तत्पूर्वी आपण पाहिलं तर धाव मात्र जी जोखीम बरी होती ती पूर्ण गेली. जसं म्हणतात ना की वादळ कितीही आलं परंतु पाखरू थांबत नाहीये, कारण की त्याला माहिती असतं की लढल्याशिवाय आपल्याला देखील उडता येत नाहीये आणि लढल्याशिवाय उडता देखील येणार नाहीये. इकडे तेच पाहायला मिळते आपल्याला. धाव एक कंप्लीट केली गेली. 22ला स्ट्राईक एंडकडे आणलं. 22ने मात्र आज जबरदस्त एका बाजूने मनीषला साथ देत असताना ना पहिल्या 2 मॅचमध्ये चांगला खेळ केला होता. आता मनीष नाही येत, परंतु आता संजयच्या सोबत मात्र त्यांना चांगला खेळ करायचा आहे. 2 ओव्हरमध्ये डेफिनेटली चांगल्या धावा फलकावर जोडायचे आहेत आणि चांगलं क्वालिटी क्रिकेट त्यांना खेळायचं आहे. पुढील बॉल पाहतोय आपण.
समोरच्या दिशेने खेळण्याचा होता, परंतु यावेळी नियंत्रणामध्ये पाहतोय बॅक टू द बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक पहिलं कंप्लीट झालंय. धाव फलकावर धावा आपण पाहिल्या एका गड्याच्या मोबदल्यात ज्या पाहायला मिळतात आपल्याला 10 धावा, डबल डिजिट मध्ये 10 रन्स पाहतोय. 10ची मिळालेली सुरुवात आहे, परंतु ही सुरुवात थोडीशी आपण पाहिली तर आणखीन वाढवावी लागेल, कारण की 2 ओव्हर म्हणजे 2 ओव्हरमध्ये कसा मुकाबला होतो माहिती आहे का मित्रांनो? 50-50 वाला मुकाबला होत असतो, कारण की कोणता संघ जिंकेल कोणता मात्र पराभवाच्या दिशेने जाईल सांगू शकत नाही, कारण की 2 ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो ना तर दडलेला असतो ते म्हणजे गुपित आणि ते गुपित आपण पाहिलं तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये कशा प्रकारचा खेळ केला जाईल पाहूया. जाऊया डीजेकडे, गाणं ऐकूया आणि त्यानंतर थेट मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करूया. थँक्यू सो व्हेरी मच. सध्या तरी जादू टोना तर क्रिकेटच्या पटलावर आपण अपेक्षित ठेवत नाहीये, कारण की क्रिकेटच्या पटलावर बॅट आणि बॉल त्याच्यामध्येच आपण बघितलं तर मग घमासान युद्ध पाहत असतोय. करण बॉलिंग ट्रॅकवर उलटा चेंडू करण यांचा आपल्याला पाहायला मिळालाय, वळवला जातोय स्वयंलेख क्षेत्राच्या दिशेने. फिल्डर तिकडे पाहायला मिळत आहेत. 2 धावा 2 कंप्लीट केल्या गेल्या संजय यांच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना इथे चांगल्या प्रकारे आता क्रिकेटचं बेसिक आहे, लाईफ लाईन ते जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव 2 जोडल्या तर टीमची टोटल 12. ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना की सोसावी लागतील, गाव करावे लागतील, कष्ट तर तुम्हाला सांगता येईल तुमच्या यशाची महान आणि मोठी अशी गोष्ट. डेफिनेटली आपण पाहतोय तर महान आणि मोठी गोष्ट सांगायची असेल तर मोठे कष्ट देखील करावे लागतील. पुढील बॉल अक्रॉस केला पाहतोय, लेग स्टंपच्या जवळ होता, हलकासा आपण बघितलं तर विकेटच्या जवळून ट्रॅव्हल झाल्या, परंतु पंच वळल्यात आणि म्हटलं त्याने की इट्स अ वाईड डिलिव्हरी. दिशा थोडीशी आपण बघितली तर मग कर्ण यांची चुकीची पाहायला मिळाली, परंतु फलंदाजाचा हा इंटेन होता की ऑप्शनच्या बाहेर शफल फाईन लेगला क्रॉस ठेवूया, हा विचार त्यांच्या मनामध्ये होता, हा माइंडसेट शॉट होता, परंतु तो मात्र सेट झाला नाहीये, व्यवस्थित कन्वर्ट झाला नाहीये. आकाश वाघ आले काहीतरी सल्ला दिलाय, करणला काहीतरी सांगितलं गेलंय 2 शब्दामध्ये. तर पाहूया आपण की सल्ल्यामध्ये भरेल का गल्ला. डेफिनेटली विचार हा तर असेल की धाव फलकाला मोठं करायचं आहे, वाढवायचं आहे. उडवलाय, आवाज तर जरूर चांगला आलाय, परंतु डिस्टन्स किती, डिस्टन्स देखील कव्हर झाले. वाह क्या बात आहे, छोटा पॅकेट बडा धमाका, कमाल केली, धमाल केली आणि चेंडूला मात्र बाउंड्रीच्या पार स्टँड मध्ये षटकार. थँक्यू डीजे. जसं म्हणतात ना जेव्हा सगळं संपून गेलं असं वाटते ना तेव्हाच तर खरी असते काहीतरी नवीन सुरू करण्याची, आणि तिथेच आपण पाहू शकतो की मनीष बाद झाल्यानंतर नक्कीच आपण पाहू शकतो की मनीषच नाही आहेत तर आम्ही देखील आहोत, कारण की आमचा संघ एका खेळाडूवर नाही आहे तर 11 खेळाडूने बनलेला आहे आणि 11 मध्ये आमचं योगदान देखील आहे. क्लीन बॉल, या वेळेला पूर्ण लाईन मिस केली आहे, फ्रंट फूटला खोललं होतं, पूर्णपणे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली, त्रिफला उद्ध्वस्त आणि संजय यांच्या खेळीला संपुष्टात, विकेट डाऊन. जो बॅटिंग होतात मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी आपण पाहिलं तर मिस्टर अक्षय आले. तर तसं म्हणतात ना की ज्याचा स्वतःवर विश्वास असतो ना त्याला नक्कीच कोणालाही मात्र आपण पाहूया तर घाबरायची गरज नसते, आणि सध्या तरी आपण पाहू शकतो की स्वतःवर विश्वास ठेवून मात्र आपण बघू शकतो की इथे आता चांगला क्रिकेट खेळावं लागेल. अक्षय यांचा फटका फसतोय, विकेटची दरकार पुन्हा असू शकते, फिल्डर होते तिथे आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग कॅच हा ड्रॉप झाला. विश्वास भंडार पाहायला मिळाले, मात्र पंचांनी आपण बघितलं तर या वेळेला रन आउट साठी आपण पाहू शकतोय की DRS ची मात्र नक्कीच इथे रिक्वेस्ट केली आहे. रन आउट डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, डिसिजन आपण पाहू शकतोय आता रिव्ह्यू, आणि आमचे तिसरे अंपर जोडले गेले. तिसऱ्या पंचांना मात्र बोलवलं गेलंय कारण की तिथे प्रत्यक्षात संधी घेतली होती, कॅच ड्रॉप झाल्यानंतर
फलक जर आपण बघितला फलकावर धावा 21 तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. डिसिजन पेंडिंगला आहे. आमचे तिसरे अंपायर निरीक्षण करतायत. तिसऱ्या अंपायरचं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलंय. नॉट आउट. 21 धावफलक आपण पाहतो. या 2 काउंट केलेल्या आहेत. अक्षय समोर पाहतोय आपण. त्यांना नुकतंच जीवनदान विश्वास भंडार यांच्या माध्यमातून झेल मिस झाला होता. फुलटा चेंडूची मेजवानी दिली आहे, परंतु फिल्डर होते तिथे व्यवस्थित. मात्र चेंडूला परिपक्व बॅटवर घेता आला नाहीये. घेतलं होतं परंतु गॅप शोधता आला नाहीये. हे चित्र पाहायला मिळालं. 2 धावा तिथे देखील आपण पाहू शकतोय. तर मग तिसरे अंपायर्स आता आपण पाहू शकते पुन्हा एकदा इथे ऑन स्क्रीन असतील, कारण की स्क्वेअर लेग अंपायर तिथे इन ऍक्शन होते, फेम मध्ये होते आणि त्यांनी इशारा दिलाय पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे. नितीनजी म्हात्रे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम नितीनजी म्हात्रे साहेब. स्वर्गीय आकाशमूर्ती चषक 2026 मध्ये या सत्रामध्ये आपलं देखील शब्द सुमनाने मनापासून आम्ही गावदेवी स्पोर्ट्स वुमनच्या वतीने स्वागत करतोय आपलं. हाईट फॅक्टर आपण पाहू शकतो चेक केला जात आहे ऑन स्क्रीनवर आमच्या बघितले. तर मग तिसरे अंपायर देखील जोडलेले आहेत. डिसिजन पेंडिंग मध्ये आहे. आणि तिसरा अंपायरने मात्र डिसिजन पोहोचवलाय. इट्स फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू घोषित केला गेलाय, कारण की बेनिफिट ऑफ डाऊट, कारण की थोडेसे क्रीजच्या पुढे आले होते बॅटर. हे देखील आपण पाहिलं होतं. त्यामुळेच आपण बघितलं बेनिफिट ऑफ डाऊट गोलंदाजा खात्यामध्ये जाताना पाहायला मिळत आहे. एक अंतिमचा चेंडू असेल. 23 धावा फलकावर. 23 मध्ये आता चोडल्या जाऊ शकतात. भन्नाट मोठा फटका. ग्रेट फिनिशर फटका पाहायला मिळाला. कुंफू पांड्याचा मात्र आपण पाहिला जो रोल असतो ना तो पूर्ण केला. आणि इथे आपण पाहिलं तर षटकार गेट फिनिश पाहिलं. 29 झाल्या आणि जिंकण्यासाठी 30चं टार्गेट सेट. आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय भुंगाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय भुंगाट हाय. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण पाहतोय स्वर्गीय आकाशमूर्ती चषक 2026 पहिला दिवस आपण बघितला होता. तर सोमवार त्यानंतर मंगळवार आणि आज बुधवार फायनल या स्पर्धेचा मकर संक्रांतीचा दिवस असेल. आणि खास करून आपण पाहू शकते ना की स्पर्धा ज्याप्रमाणे बनवण्यासाठी ज्या ज्या सहकार्याने मात्र आम्हाला सहयोग दिलाय, त्याच्या आतमध्ये बॉल देखील पोहोचवायचा आहे. कारण की या स्पर्धेचे प्रायोजक आहेत, कारण की जर त्यांनी योगदान दिलं नसतं तर ही स्पर्धा एक चांगल्या स्वरूपामध्ये पार पडली नसती. मग ट्रॉफीज असतील, बॉल असतील, त्यानंतर आपण पाहू शकतो पाणी असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर मग सायकल असेल, आणि सगळे जे आमचे स्पॉन्सर्स आहेत त्यांची नावं देखील माझ्यापर्यंत जरूर पोहोचतील पुन्हा एकदा.
जे स्पॉन्सर्स आहेत आणि नक्कीच ते देखील इथे दाखल झाले आहेत. त्यांचे देखील आम्ही पुन्हा एकदा शब्दसम्मानाने आभार व्यक्त करतोय. कारण की ही स्पर्धेला आपण पाहिलं की नेहमीच त्यांचं मोलाचं योगदान आणि घरच्या मैदानावर आपण बघितलं तर गावदेवी स्पोर्ट्स वुमनच्या आयोजनामध्ये आपण बघितलं तर सिंहाचा वाटा हा त्यांचा देखील आहे. की आपण बघू शकतोय डॉक्टर मान्य श्री प्रकाश कमलाकरजी देवलीकर साहेब समाज कल्याण न्यास पालघर जिल्हा अध्यक्ष आणि त्यानंतर सौरत्नाताई प्रकाश देवलीकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत पोमण आणि एस के स्पोर्टच्या माध्यमातून म्हणजे कुमार जतीन देवलीकर यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफी स्पॉन्सर झाल्या आहेत. त्याचनंतर आपण पाहू शकतो की स्वर्गीय लता अनंत भोसकर यांच्या स्मरणार्थ माननीय श्री देवेंद्रजी भोसकर साहेब अजितजी भोसकर साहेब आणि त्यानंतर सचिनजी भोसकर साहेब यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर झाल्या. चला बॅटर मैदानाच्या मध्ये पाठवा. त्यानंतर स्वर्गीय स्वप्नील गजानन भगत यांच्या स्मरणार्थ मान्य श्री योगीजी भगत साहेब मान्य श्री सागरजी भगत साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर्स केले ते बॉल आहे त्यांचे आभार देखील व्यक्त करतोय. त्यानंतर मान्य श्री पद्मजी शेळका साहेबांच्या माध्यमातून पिण्याचं पाणी आम्हाला स्पॉन्सर्स केले त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मान्य श्री सुनीलजी पागी साहेब आणि जयवंतजी भाडंगे साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजची सायकल आहे ती स्पॉन्सर झाली त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण पाहू शकतो की मान्य श्री वैभव दत्तात्रय म्हात्रे साहेब यांच्याकडून खास करून नेट तर लाईव्ह टेलिकास्टला मात्र आपण बघितलं तर नेटची सुविधा मात्र त्यांनी आम्हाला प्राप्त करून दिली त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मान्य श्री जयवंत चव्हाण साहेब मुन्नाभाई यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आले त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मान्य श्री मंगेशजी गांगडा माजी उपसरपंच ग्रामपंचायत पोंबण त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मान्य श्री नरेशजी भोवर साहेब संदीपजी बुरकुंड साहेब त्यानंतर मान्य श्री रमा कंचकोरडा साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आले त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मान्य श्री प्रवीणजी भगत साहेब त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर आर्थिक सहकार्य त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मान्य श्री नितीनजी म्हात्रे साहेब जे नुकतेच दाखल झाले त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच मेडल देखील या स्पर्धेला आम्हाला लाभले त्यांचे आभार व्यक्त करतोय. मान्य श्री लहू घोष यांच्या माध्यमातून मंडप स्पॉन्सर झाला आहे. त्यानंतर मान्य श्री मनोजजी भगत मान्य श्री सूर्यकांतजी भगत साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आले त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मान्य श्री ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे सरपंच विद्यमान सरपंच मान्य श्री आत्मारामजी ठाकरे साहेब त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य या स्पर्धेला मिळाले त्यांचे आभार व्यक्त करतो. या सगळ्यांचे आभार पुन्हा एकदा व्यक्त करतो आणि मॅचच्या दिशेने आपण वळतोय. मॅच आपण बघितली तर मग जबरदस्त पाहायला मिळते 30 धाव्यांचं लक्ष पटलक करायचं आणि सोडी पाहायला मिळते ओपनिंगची. सुशाने आणि धनेश मनीष तारवीचा भन्नाट वेग पाहायला मिळतोय आणि त्या वेगामध्ये आपण पाहिलं तर रफ्तार का सौदागर पाहायला मिळालाय. नियंत्रणामध्ये गोलंदाजी त्यांची सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाले. नियंत्रण कशा प्रकारे असावं कारण की अशा प्रकारे असावं आपण पाहू शकतो. स्वतःमध्ये भरपूर इम्प्रूव्ह केलंय कारण की जो खेळाडू आपण पाहू शकतो ना मागील 1-2 वर्षामध्ये फेम मध्ये नव्हता मात्र आज त्या खेळाडूला एक कॉमन विभागामध्ये स्टार अपकमिंग यंग स्टार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. का कारण की प्रत्येकाची असते स्वतःच्या मागे मेहनत. फटका हवेतून चावलाय झेल निर्माण झालाय पकडला जाईल की नाही. झेल पकडला गेला देवेशच्या खेळाडूच्या माध्यमातून आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का 30 धावांचा पाठलाग करत असताना दिला जातोय. सुशांत वाघला मात्र बाद केलं जात आहे आणि पहिली सफलता मनीषच्या खात्यामध्ये जोडली जात आहे. विकेट डाऊन. आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी बॉट आपला सॉलिड हाय तू आपला ट्रेंडिंग हाय दोस्ती आपली पटणार नाही सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी. थैंक यू सो वेरी मच डीजे. जसं म्हटलं जातं की जिंदगी जीना आसान नहीं होता बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता. जब तक ना पड़ जाए चोट पत्थर पर तब तक पत्थर भी तो मूर्त नहीं बनता. डेफिनेटली आपण पाहू शकतो त्याच प्रकारे मेहनत केल्याशिवाय तुम्ही यशस्वी होणार नाहीये. मनीषने मेहनत केली गोलंदाजीमध्ये स्वतःला सावरण्यासाठी स्वतःच्या संघाला तारण्यासाठी कारण की बॅटिंग करणारा संघ मारण्यासाठी तर तयारीच आहे परंतु त्याला रोखण्याचे पूर्णपणे प्रयत्न पाहायला मिळालेत. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचं उदाहरण पेश केलं गेलंय. मनीष भन्नाट वेगामध्ये गोलंदाजी करतोय. मिस्टर आकाश समोर पाहतोय. खोलमध्ये गोलंदाजी केली जाते वारंवार मात्र कोणत्याही प्रकारची जास्त वीट द्यायची नाहीये कारण की कोणत्याही प्रकारे बॅटरला सूट नाही द्यायची हा मनसुबा आहे. मनीष यांची गोलंदाजी आतापर्यंत आपण बघितली आहे तर झालेली पाहायला मिळते जबरदस्त. 5 चेंडू झालेले आहेत सध्या तरी आपण पाहिलं आणि धाव संख्या 3. मोठा लक्ष मोठा प्रवास
आपटून टाकलेला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मागे खेळण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. इथे आपण पाहिलं तर योग्य रीतीने मात्र स्पेल मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. पहिला 30 धावांचा पाठलाग करत असताना मनीष शहा मात्र गोलंदाजीमध्ये बोलबाला राहिला गेला. त्याने मात्र आपण पाहिलं तर मग बॅटिंग करणाऱ्या टीमला रोखलं पूर्णपणे. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा 1 गडी. 30चं लक्ष आहे आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज आहे. खाली ठेवून बर्फाची लाज न साहेब हानत्यांलय आतमधी. खाली ठेवून बर्फाची लाज न साहेब हानत्यांलय आतमधी. सध्या तरी आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये मग 30 धावांचा पाठलाग करत असताना आमना सामना दोन संघ एका बाजूने आपण पाहतोय. चंदुका स्पोर्ट्स सारजा आणि बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन अशी लढत पाहायला मिळते आपल्याला. लढतीमध्ये थोडं तरी वर्चस्व पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. आता बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. रोहित पहिलाच बॉल, रोहित यांचा स्टेट हिट, सुंदर फटका पाहायला मिळतोय स्टेट बाउंड्री लाईनच्या पार. आणि हा पाहायला मिळतो आकाशच्या बॅट मधून A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार. साहेब हानत्यांलय आतमधी. खाली ठेवून बर्फाची लाज न साहेब थँक्यू डीजे. हानत्यांलय. सध्या तरी आपण पाहू शकतो की आकाश आणि आकाशची झेप घेतली आहे. 21 धावा हव्या असतील मॅच जिंकण्यासाठी, कारण की 27 हव्या होत्या, 6 कमी झाल्या. आता 5 मध्ये 21. येणारे प्रत्येक बॉल 3 मोठे फटके खेळणं आणखीन अनिवार्य झालंय येणाऱ्या 5 बॉल मध्ये. आकाशने खेळले तर मॅच ऑन होऊ शकते त्यांच्यासाठी. सोडून दिले चेंडूला. या वेळेला वेट अँड वॉच ची भूमिका करताना पाहायला मिळाले मिस्टर बॅटर पाहिले आपण तर यावेळेला दिशाहीन चेंडू देखील आहे. आता मॅच मध्ये आपण पाहू शकतो जान टाकलेली जाते का. हो, जान टाकलेली आहे, कारण की 7 धावा आल्यात पहिल्या चेंडूवर. 20 धावा हव्या असतील. 5 चेंडू 20 धावा. मॅच आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी आकाश यांना मात्र लढाई करावीच लागेल. तारणहार खेळाडू म्हणून खेळ करावा लागेल. चेंज ऑफ दी पेस थोडासा धीमा गतीने हवेतून चावला. गोलंदाजाच्या माध्यमातून मिस्टेक. झेल ड्रॉप. कॅट अँड बॉलची संधी होती, मात्र आपण पाहिला तर कॅच ड्रॉप झाला आणि आकाशला जीवनदान. इकडे आपण पाहू शकतोय आत्ता एक धाव गेल्या. 19 धावा. 4 चेंडू 19 धावा. स्ट्राईक एंडकडे गणेश. चेंडू आपण पाहू शकतोय 4 मोठे फटके किंवा आपण बघलो 3 मोठे फटके आणि 1 सिंगल, असं हे समीकरण डोळ्याच्या समोर आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये अबू स्पोर्ट्स कार्डे, दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिले तर मग आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल हा संघ पुढे येताना पाहायला मिळाला. उलटा चेंडूची मेजवानी स्वीकारले आणि हा बन्नाट मोठा फटका आपल्या नावाचा गाजा बाजा, आपल्या नावाचा दरारा करत असताना ठोकलेला षटकार 6. शरदादाला नावाला पाहिजे. आला रे आला सगळेवाला, आला रे आला सगळेवाला. डेफिनेटली आपण पाहिल्यास वर्ल्ड लेग अंपायर इथे इन्व्हॉल्व आहेत आणि त्यांनी मात्र ऍक्शनवर मात्र आपण पाहतो या वेळेला ऍक्शन घेतलं आणि तीच मात्र निरीक्षण केलं जाईल आणि तिसऱ्या अंपायरला मात्र पुन्हा एकदा इन्व्हॉल्व केलंय. सध्या तरी आपण पाहू शकतो या वेळेला नेमकं झालंय काय.
बघा तिसऱ्या अंपायरने आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलंय की इट्स अ फेअर डिलिव्हरी असेल. चांगला चेंडू आहे नक्कीच असं देखील डिसिजन पोहोचवलं गेलंय. बघा जिंकण्यासाठी आपण पाहू शकतो की 3-13 असं समीकरण आहे. 3 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. आणि पूर्णपणे आपण पाहिलं तर मग ची फाईट मात्र केली आहे. फाईट मात्र आपण पाहू शकतोय जिंकण्याच्या संघाने आपल्याला पाहायला मिळते. सध्या तर आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे धनेश यांचा आपण उल्लेख केला, आकाशांचा उल्लेख केला, तर जबरदस्त फॉर्म मात्र त्याने दर्शवला गेला आणि लढाई मात्र लढले. लढाई लढल्याशिवाय जिंकता येणार नाहीये आणि लढण्याची धमक दर्शवली गेली. 3-13 खोलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे एकदा मात्र मिळेल. मनीषांची चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. नाही इकडे नाही, तसं काही होणार नाहीये. धाव घेण्याची संधी मिळणार नाहीये. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे रूल्स तुम्हाला माहिती आहेत. आणि मग त्यानुसार आपण बघितलं तर काय एकच मिळेल आणि ज्या स्ट्राईक एंडकडे आपण पाहिलं तर मग तिथे जावं लागेल. सध्या आपण पाहू शकतोय तर मग एक धाव तिकडे मिळाली आणि आता चेंडू शिल्लक असतील दोन चेंडू आणि 12 धावा मॅच जिंकण्यासाठी आपण पाहू शकताय. 2 चेंडू आणि 12 धावा सामना जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 2 मोठे षटकार ठोकावे लागतील. परंतु हा बॉल खूप निर्णायक ठरू शकतो. या बॉलवर एक मॅसिव्ह ची गरज आहे. ओ फुलटॉस होता, चोड मधला होता, मिस केला आकाशाने मिस केला. आणि ही मात्र आपण पाहू शकतोय संधी बनवण्याची एक मोठी संधी होती ती मात्र गमावली आहे. एकच धाव मिळाली आहे. आता 11 धाव्यांची गरज आणि चेंडू शिल्लक एक चेंडू 11 धावा. हा फटका मात्र खेळलाय हवेत. देवेशच्या हातामध्ये खेळला. विकेट साथे खात्यामध्ये गोलंदाजाच्या. परंतु आपण पाहू शकतोय सामना मात्र जिंकला गेलाय. आबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन या संघाने जबरदस्त परफॉर्मन्स आज त्या संघाचा पाहायला मिळाला. बॅटिंग बॉलिंग खास करून मनीषचं कौतुक करावं लागेल कारण की त्यांचा स्पाल जबरदस्त पाहायला मिळाला आहे. आणि प्लेअर ऑफ द मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय नाव पुढे येतोय ते म्हणजेच मिस्टर मनीष तारवी मॅन ऑफ द मॅच. चला 2 कॅप्टन देखील यायचं आहे. तिकडे टॉस देखील केला जाईल कारण की हा मॅच आपण पाहू शकतोय जो जिता वो सिकंदर. अंतिमचा मॅच सुपर 3 मध्ये कोणता संघ येईल